हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकिता आकाश पवार यूट्यूब चॅनलवरती। आजच्या ब्लॉगची सुरुवात आरूसोबत झालेली आहे। आरू उठली होती, आरूचं चहा पाणी सगळं झालेलं आहे। चहा पाणी म्हणजे तिचं खाणं पिणं सगळं झालेलं आहे। माझं सुद्धा चहा पाणी झालेलं आहे। बाहेरचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर असा व्ह्यू झाला। थंड थंड वातावरण झालेलं आहे, पाऊस पडलेला काल, त्यामुळे असं थंड वातावरण झालेलं आहे। आरू आरू हाय कर, हाय हाय गाईज, कसे आहेत तुम्ही? मी टोपी घातली। तू कशी कशी टोपी घातली? इकडे बघ, इकडे बघ, कसे आहेत तुम्ही? मी छोटी छोटी आरू आहे। चला आरू सोबत थोडंसं खेळते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते। सो बाय। तर ब्लॉग कंटिन्यू करते। इथं आरू बघा बाहेर येऊन बसली। आता दुपारचे वाजलेले 1:22 झालेले आहेत आणि दारू बघा बाहेर जायचं तिला। बाहेर जायचं म्हणजे तिनं रडून रडून शेवटी मला बाहेर येऊनच बसवलं। बघा कशी बसली। कुठं किती वाजलेत? 1:30 वाजले आज फक्त। तिला बाहेर लय बरं वाटतंय। वातावरण बघा किती छान झालेलं आहे। ऊन नाहीये, काही नाहीये, हवा पण छान सुटलेली आहे। मस्त अशी हवा सुटलेली आहे। आरूचे पप्पा आधी लेट झालेले, त्यांना जेवायला 1 वाजून गेलाय, तरी ते आणखी जेवायला आले नाही, येतील। ही आमची गल्ली आहे। तिकडून तो रोड येतो ना, तो खालून म्हणजे आमची गल्ली असून आमचं घर असं डोंगरावरच आहे, खालून वर यावं लागतं। फिरायला लागली आरू, अजून नाही म्हणून बरं वाटायला लागले बाहेर बसायला पण। आली बघा, झालं आलात का चक्कर मारून? आ चक्कर मारून आली आरू? आरू आरू टोपी बिपी काही घालायची नाही तुला? नाही, असंच राहायचं उघडं? लय आगाऊपणा करायला शिकली आरू। आरू आरू कुठे जाऊन आला मग तुम्ही? नको, एका ठिकाणी नको, बाहेर जायचं आणखी फिरायला। कुठे जायचंय? कुठे जायचंय का? कुठे जायचं आरू? कुठे जायचं म्हणत माय? चला आता घरात। शिंका शिंका यायला आरूला। आरूला छदी होती, आरूला छदी होती का ग? नाही। येऊन बसली माझ्याजवळ। कुठची बाहेर बनेल आरू? सोड ना, अशी बांगडीला खेळते। सोडता सोडत त्या दिवशी अशीच बांगडी आत्याच्या हातातली फुटली, खसखन लागत होती तिला, बरं तिच्या हाताला नाही लागली। सोड ना राजा, अशी बांगडी धरल्याच्या नंतर मी कशी धरेल तिला हाताला तिच्या? तर चला थोडा वेळ बसते आणि मग आज जाते। तोपर्यंत आरूचे पप्पा सुद्धा येतील, त्यांना जेवायला वगैरे वाढेल। तर बाय। फिरायचं आणखी कुठे जायचंय का तुला? बसते का पिता? नाही जायचं, बस झालं, बस इथं का एका ठिकाणी बस। बस इथं नीट नीट बस, अशी बस, बस टेकून। बस बस। चला हिला आणखी एक चक्कर मारून आणते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते। काय सकाळी सकाळी काय? सकाळी सकाळी काय उठायला ग? आरू आरू फोन
आलेली उद्याच्याला, तर वट सावित्री पौर्णिमेसाठी हातावर मेहंदी वगैरे काढायची आहे. ते शुभश्री आलेली आहे मला मेहंदी काढायला, ती खूप छान मेहंदी काढते. तर मेहंदी वगैरे काढून घेते. आरू झोपली आहे, घरातलं आवरून घेतलं. आरू सध्या झोपलेली आहे, मला तोपर्यंत करून आणि मेहंदी काढते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. सो बाय. मेहंदी काढायचं ठरवलेलं आहे. उलटी दिसत असेल तर मला बघू शकता. अशी इथे आकाश, आरूच्या पप्पाचं नाव आहे आणि ती वट सावित्रीचं. इथे अशी बसली मेहंदी पण काढते, बघू शकता. मेहंदी चालू आहे, आत्ताच चालू केलेली. छान काढते, खूप सुंदर अशी मेहंदी काढते. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला हिचा कॉन्टॅक्ट नंबर ते देईल. आरू झोपले म्हणून एवढं निवांत काढता येईल. ती जर जागी असती तर तिला काही नाही, व्या व्या चालूच असतं तिचं. आणि कालच्या ब्लॉगमध्ये खूप साऱ्यांची कमेंट आली की आरूच्या मम्मी सारखीच दिसते म्हणून. छान वाटलं ऐकून, कारण कोणीतरी म्हणते आरूच्या मम्मी सारखी दिसते. नाही तर आमच्या घरचे सगळे म्हणतात की आरूच्या पप्पा सारखी. मी बारीक काढावं लागत असेल ना. एकदम बारीक काढावं. बाहेर ऊन पण भरवलंय पडलेलं आज. उद्याचं कसं सकाळून बहुतेक आता म्हणते सकाळून जायचं वडाला. सकाळून गेलं ना म्हणजे गर्दा पण नसते एवढा, फोटो वगैरे पण व्यवस्थित काढता येतात. कारण बायका काय करतात, आवरून वगैरे येतात म्हणून नंतर दुपारून गर्दी होती. तसं मला माझं पण म्हणणं तेच होतं, स्वयंपाक वगैरे करून गेलं ना म्हणजे कसं टाईम भेटते फोटो वगैरे काढायला. पण तिथून आल्याच्या नंतर कंटाळा येतो स्वयंपाक ते करायचं. ठीक आहे, असं उद्याचा सुद्धा वट पौर्णिमेचा ब्लॉग येईलच तुम्हाला. इंटरेस्टिंग असणार उद्याचा ब्लॉग. आरूचे पप्पा गेलेत रात्री पुण्याला. आमचं घराचं सामान तिकडंच आहे ना, तर ते आणायला गेलेत. रात्री गेले त्यांनी, सकाळी पोहोचलेले. आत्ता कॉल केलेला मी तर पसारा वगैरे भरायला लागले. ते घेऊन आज संध्याकाळी बसतील लगेच, कारण त्यांना जॉबवर जायचं. आज संडेची सुट्टी असल्यामुळे ते गेले. आज शूट पण करायचं होतं वट पौर्णिमेचं, बघूया काय होते. तर मी साडी इथे काढून ठेवलेली आहे, पण आरूचं नाही उठले. आरूचं ठेवले तर जाईल परत. त्या दिवशीच करायचं होतं पण ते राहूनच गेलं. आरूची थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे राहून गेलं तर जाऊया. बघा मेहंदी किती सुंदर काढलेली. आत्ता फक्त स्टार्टिंग आहे. चला मेहंदी पूर्ण झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवतो. तो ब्लॉग मेहंदी बघायची असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. असं चालू आहे, मेहंदी बघू शकता. माझी शुभश्रीने मेहंदी काढलेली आहे, सुंदर अशी मेहंदी काढली आहे. आणि आता बोटं रंगवायला चालू आहे आणि आरूची किरकिर चालू आहे. म्हणून पाठीमागची मेहंदी राहूनच देणार आहे, नंतर काढणार आहे संध्याकाळी. तो पण आरूला घेतो थोडंसं आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर ब्लॉग कंटिन्यू करते. आता टाइम किती झालेला आहे का? 4. आता वाजले 4. चहा घेते. चहा झालेला आहे बघा. आणि तिकडे पाठीमागं बघा आरूचा मामा बघा कसं खेळायला टॉपलेट ठेवलंय तिला. आरू कुठे बसली का? मारल उडी. बघा कशी खेळायली. आणि ते शुभश्री माझी मेहंदी झालेली आहे. मग अशी धुवून पण टाकली, पाठीमाग काढायची राहिली मग अशी. म्हटलं मी तुम्हाला हे बघा. आणि बांगड्या म्हणतात, लिपस्टिक लावून कुठे गेली होती ही ना? कुठे गेले नव्हते. साडी वगैरे वेअर केली होती आणि फोटोज वगैरे काढले. रील्स काढायची होती
पण राहून गेलं ते, म्हणून घरीच रील्स वगैरे पण थोडासा शूट केलेला आहे. रील्स वगैरे काढून घेतल्या आणि फोटोज पण काढून घेतले. आणि आता बसली. आरू झोपले तो पण सगळं झालं नाही, त्यातनं उठले असे तर काही झालं नसतं. चहा वगैरे घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. बाय. काय पाहिजे? काय पाहिजे? चहा पाहिजे? तोंड कसे पुढे करते ना ती. दे ना मामा. अरे बघा कशी बसली मामासोबत. तिला चहा प्यायचा बरं का. धरा. तू पी रहा है, मेरे को नहीं दे रहा है. कंस मामा. कंस मामा नारू. थोड़ा रुक. अबे मामू देव रे, मेरे को देव रे. ए तुला नसतंय चहा, छोटी आहेस तू. बघा कशी करायली, तिला चहा प्यायचा आहे तर. आगाव झाली अगं. तिचं वय एखादं चांगलं पडशील रडायची पाठी. अशी भीती बघा. जसं आम्ही तिला टोपल्यात बसवायला तर असं ती चांगली बसायला लागली. म्हणजे सपोर्ट भेटायला लागला ना पाठीमागं पाठीला पण. असं खाली पण ठेवलं ना ती चांगलं बसायली. आता मोठी झाली. आरू बघत बघत 6वा महिना संपून 7वा महिना लागते आरूला. तसं आवरून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. बाय.